मग माझा आणखीन एक प्रश्न आहे, या वेळेला पहिला प्रथम म्हणजे आजपर्यंत मी अनेक निवडणुका बघितल्या, अनेक निवडणुकांमध्ये मी शिवसेनेचा स्टार प्रचारक म्हणून फिरलेलो आहे, पण या निवडणुकीत किमान 2 ते 3 वेळा माझी बॅग तपासली गेली. खरं म्हणजे मी त्या बॅगच्या कंपनीला एक पत्र लिहिणार आहे की तुमचा ब्रँड अँबॅसेडर नेमा मला. ब्रँड अँबॅसेडर उद्धव ठाकरे, बैग हो तो ऐसी हो, सबको लगे इसको चेक करो. माझ्या बॅगा तपासल्या हरकत नाही, पण हे जे काय त्यांचं पथक फिरतंय, राज्यभर फिरते, रात्री राहतात कुठे, त्यांचा खर्च कोण करतोय, ते जे काही बॅगा घेऊन फिरतायत त्या बॅगेतले ढोकळे आणि शेवफाफडा कुठून आणलाय, कोणासाठी फिरतायत, कोणाला काय वाटतायत. कारण मला असं वाटतं आजच लोकसत्तेत बातमी आली, आज किंवा काल परवाकडे असेल, की रात्रीच्या बैठका चालल्यात आणि मग सगळ्यांकडनं आढावा घेत आहेत. या पद्धतीने आजपर्यंत देशातली कोणती निवडणूक दुसऱ्या राज्यातले कार्यकर्ते आणून, माणसं आणून, त्या ज्या राज्यात मतदान होणार आहे त्या मतदारांवरती लक्ष ठेवण्यासाठी अशी कोणती माणसं किंवा फौज ही अद्याप आणलेली नव्हती. बाकी गुमराह करण्याचं सुरूच आहे. राजनाथ सिंग, मला खरं आश्चर्य वाटतं, देशाचे संरक्षण मंत्री, त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नरेंद्र मोदींनी भारतरत्न दिलं. मला माहित नाही खरं की खोटं आहे. नाही, कारण देशाचे संरक्षण मंत्री बोलतायत. नाही, उद्या ते असंही सांगतील की रावणाचा आणि कंसाचा वध सुद्धा नरेंद्र मोदींनीच केला, अफजल खानाला सुद्धा नरेंद्र मोदींनीच मारलं, कारण त्यांच्यासाठी तेवढाच एक आहे ना, एकच आहेत म्हणून ते सेफ आहेत. मोदी है तो सेफ है, कोण? भ्रष्टाचारी सेफ है, गद्दार सेफ है, देशद्रोही सेफ आहेत. पण राजनाथजी, तुम्हाला आणखीन एक मला प्रश्न विचारतो, तुम्हीच प्रश्न काढताय, उकरताय, म्हणून तुम्ही बोलताय, त्याच्यावरती आम्ही आपलं एक वेगळं जोडपट्टी लावतो. बरं, ठीक आहे, एक क्षणभर मानलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदीजींनी दिलं, फार मोठे त्यांचे ते भक्त आहेत. मग आणखीन एक मला प्रश्न त्यांना विचारायचा आहे की गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्याचा जो अल्पसंख्याक आयोग नेमला गेला, साधारणतः त्या आयोगामध्ये जे जे अल्पसंख्य म्हणून ज्यांची नोंद झाली त्या समाजाची माणसं ही आयोगावरती सदस्य म्हणून असतात. म्हणजे कोणी असतील ते असतील, पण त्या आयोगामध्ये एक सुद्धा बौद्ध समाजाचा माणूस, एक सुद्धा बौद्ध समाजाची व्यक्ती का नाही ते सांगा, आणि मग तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोदींनी भारतरत्न का दिलं ते सांगा. म्हणजे आज सुद्धा तुम्ही त्या समाजाची फटकून वागताय. जे मी म्हणतो बुरसटलेलं गोमूत्रधारी हिंदुत्व हे यांचं हे आहे की आज सुद्धा त्यांना त्या धर्माची, त्या समाजाची लोक नको आहेत. हा संपूर्णपणाने हलकटपणा, हा सहन करण्यासाठी आम्ही तुम्हाला मतं द्यायची. आणि संपूर्ण राज्यात बेकारीचं संकट फार मोठं आहे. एक तर शेतकऱ्याला भाव नाही, बेकारी वाढते. मी 2 दिवसापूर्वी एका सभेमध्ये सांगितलं, तेच या चॅनलवाले समोर आहेत म्हणून पुन्हा सांगतोय की सोयाबीनचे जे शेतकरी आहेत, कापूस पिकवणारे शेतकरी आहेत, त्या सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना सांगतोय की जरा एक 8 दिवस थांबा. हे सरकार जाणार म्हणजे जाणार, आपलं सरकार तुम्हीच आणणार आहात. आणि आपलं सरकार असताना सोयाबीनला भाव साधारणतः 6-6.5 हजाराच्या पुढे होता. तुम्ही हे सरकार बदला, मी तुम्हाला सोयाबीनला 7,000 रुपये भाव देऊन दाखवतो. आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवतो. फक्त तुम्ही सरकार बदला. सरकार बदललं तर तुमचं आयुष्य बदलणार आहे, आणि नाही बदललं तर महाराष्ट्राची विल्हेवाट लागणार आहे. पूर्ण महाराष्ट्र नासून टाकायचा यांचा प्रयत्न सुरू आहे. अमित शहा जे बोलले मागे, तरी खरं म्हणजे आज मी बघितलं, कारण आपल्या शिवसेना प्रमुखांचा स्मृती दिन नरेंद्र मोदींनी ट्विट केली की नाही? केले. कारण नसतं केलं तर पंचायत झाली असती, कारण आज राहुलजींनी ट्विट केलेलं आहे आणि आदरांजली वाहिलेली आहे.
पण मार्ग कुठे 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 भरकटायचा. अमित शहानी मला सांगितलं, उद्धव बाबू, म्हटलं हा बोलो अमित शेठ. नाही आता मला बाबू म्हटलं, आपल्याला काहीतरी आदरातिथ्य करायला पाहिजे ना. हा बोलो अमित शेठ, तुम्ही त्या काँग्रेस बरोबर बसलात. म्हटलं म्हणजे कोण आहे? नाही, ज्यांनी 370 कलम काढायला विरोध केला त्यांच्या सोबत तुम्ही बसलात. म्हटलं अमित शेठ, 370 कलम काढताना ज्या पक्षाने तुम्हाला पाठिंबा दिला त्या पक्षामध्ये शिवसेना पण होती, हे तुम्ही कसं काय विसरलात? मग जरा ब्राह्मी तेल वगैरे लावा डोक्याला, बरं असतं. म्हणजे दोन्ही गोष्टी होतील, केस पण वाढतील आणि जर काही शिल्लक असली बुद्धी तिला पण जरा थोडी चमक येईल. पण आम्ही तुमच्या सोबत होतो हे तुम्ही सोयीस्करपणाने विसरलात. बरं, 370 कलमचा प्रश्न तुम्ही जो माझ्या अंगावरती भिरकवलाय, मग जेव्हा 370 कलम होतं आणि काश्मीरमध्ये हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होते, अनेक काश्मीरी हिंदू पंडित स्वतःचं चंबू गबाळ घेऊन आपल्या हक्काचं घरदार सोडून आपल्याच देशामध्ये निर्वासितासारखे भटकत होते. जो नटसम्राट मधला डायलॉग आहे ना, कोणी घर देता का घर, हे जिणं त्या हिंदू पंडितांच्या नशिबी आलं होतं. तेव्हा अमित भाई तुम्ही असो किंवा नरेंद्र भाई तुम्ही आहात, मुळामध्ये या नावाची 2 माणसं ह्या आपल्या देशामध्ये आहे हे कोणाला माहिती नव्हतं. तेव्हा फक्त एक आणि एकच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब होते, ज्यांनी काश्मीरी पंडितांना सांगितलं की तुम्ही इथे तिथे फिरू नका, तुम्ही आमचे आहात, या माझ्या महाराष्ट्रामध्ये या. त्यांना राहायला घर, त्यांच्या शिक्षणाची सोय, त्यांच्या रोजीरोटीची सोय हे शिवसेना प्रमुखांनी केलं, म्हणून ते एक आणि एकच हिंदू हृदय सम्राट होऊ शकले आणि तेच एकमेव राहतील. तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही होऊ शकत नाही, कारण तुमचं हिंदुत्व हे खोटं हिंदुत्व आहे. 370 कलम काढलं ठीक आहे, पण आजची ही निवडणूक आहे, ही महाराष्ट्राच्या जीवन मरणाची आहे.